शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करून घ्यावा। ते मायघरी परतलेले आहेत, त्यांचं सहर्ष परतलेले आहेत। मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा। ते शिवसेनेचेच खासदार होते, आता पुन्हा शिवसेनेमध्येच आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की त्यांचे पिताश्री स्वर्गीय प्रकाश परांजपेजी हे भारतीय संसदेमध्ये मला वाटतं 4-5 वेळा गेलेले ना, 4 वेळा गेलेले होते। आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात 2008च्या पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दमदारपणे त्यावेळेला आनंदी परांजपे यांनी शिवसेनेमध्ये भगवा फडकवलेला होता। 2008 साली ते पोटनिवडणुकीमध्ये जिंकलेले होते। त्यानंतर ते कल्याण मतदारसंघामध्ये गेले होते आणि कल्याणलाही त्यांनी शिवसेनेचा झेंडा फडकवलेला होता। आता पुनश्च ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत। त्यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी बोलू। साहेब बोलतो। माजी खासदार माननीय परांजपेजी आज स्वगृही शिवसेनेमध्ये परत आलेले आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला वाटतं की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आज परांजपेजींचं मी शिवसेना प्रवेशामध्ये परत एकदा स्वागत करतो आणि मला वाटतं की शिवसेना त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांचा कुटुंबाचा प्रवास हा शिवसेनेमधलाच राहिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं युवा नेतृत्व जे केवळ लोकसभेपुरतं मर्यादित नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी उत्तमपणे भारताची बाजू मांडली असे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते माननीय श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंत्री माननीय दादा भुसे साहेब, MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदमजी, शिवसेनेचे सरचिटणीस माननीय राहुल शेवाळेजी, आमच्याच ठाण्याचे माजी आमदार रवींद्र फाटकजी, आज शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचं युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये मी पुन्हा प्रवेश केलेला आहे। शिवसेनेतनच सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये
कार्यरत होण्याचं मला भाग्य मिळालं. माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेमध्ये ते नगरसेवक, 4 वेळा खासदार झाले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मला देखील 2 वेळा लोकसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करता आलं. मला आठवतं 2008ची माझी पोटनिवडणूक, माझी उमेदवारी त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांनी नक्की केली आणि संपूर्ण प्रचाराची धुरा त्या पोटनिवडणुकीची शिंदे साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेली. मी उमेदवार म्हणून नौखा होतो. 2009ला ज्यावेळेला दुसऱ्यांदा कल्याणमधनं उभा राहिलो त्यावेळेलाही माननीय शिंदे साहेबांनी पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीची धुरा सांभाळली होती. शिवसेनेतला आज माझा प्रवास हा पुन्हा सुरू होतोय आणि मला विश्वास आहे की कुठल्याही पदाच्या लालसेनी, कुठल्याही अपेक्षेने मी शिवसेनेमध्ये आलेलो नाही. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की मला संघटनेमध्ये काम करण्याची आवड आहे आणि शिवसेनेची आत्मा हे संघटन आहे. अगदी गटप्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, शिवसेनेमध्ये संघटनेला अनन्य असं महत्व आहे आणि म्हणून मला संघटनेमध्ये जी काही जबाबदारी हे दोघं जण देतील ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन. आज या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. 2012ला माझा प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू झाला. श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादीमध्ये खऱ्या अर्थाने मला संघटनेची ज्यांनी जबाबदारी दिली ते त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, नंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब असतील, यांचे देखील आभार व्यक्त करतो. ठाण्याच्या राजकारणामध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा माझा मित्र नजीब मुल्ला असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी मला स्नेह आणि प्रेम एवढी वर्ष दिली, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये शिवसेनेमध्ये कार्यरत होऊन चांगल्या प्रकारचं संघटन उभारण्याचा मी प्रयत्न करीन. जी जबाबदारी माननीय शिंदे साहेब देतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब देतील, ती पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आज माझी घर वापसी होते. मी नेहमी राष्ट्रवादीत असताना पण बोलायचं की माझा डीएनए तर शिवसैनिकाचा आहे, कारण शिवसेनेचं बाळकडू समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये घेऊन माझा प्रवास सुरू झाला. आज या निमित्ताने सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधूंचे देखील आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तम कार्यकर्ता, राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना बांधण्याचं काम, जी जबाबदारी एक शिवसैनिक म्हणून ते देतील, तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होऊन तुम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश करता? माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. कुठल्याही अपेक्षेने मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील संघटनेने जी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार करण्याचं, म्हणजे अगदी ठाण्यासारख्या शहराचं जिल्हाध्यक्षपद असेल, सोशल मीडियाचं प्रभारी पद असेल, प्रवक्ता असेल, मुख्य प्रवक्ता असेल, सरचिटणीस पद असेल, या सर्व जबाबदाऱ्या संघटनेतल्या अत्यंत प्रामाणिकपणे मी पार पाडल्या आणि कुठल्याही प्रकारची नाराजी न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आभार मी या प्रसंगी मानलेले आहेत. किसान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली त्यामुळे तुम्ही नाराज होता तसे वाटत? नाही, अजिबात नाही. मी जसं सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची नाराजी माझ्या मनामध्ये नाही. काही क्षणापूर्वी मी राष्ट्रवादीत होतो आणि आता शिवसेनेत आलो म्हणून राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करणं हे माझ्यावर संस्कार नाहीत. जिथे होतो तिथे प्रामाणिकपणे होतो. आता शिवसेनेमध्ये आहे, इथे 100% 100% शिवसेना गावागावामध्ये कशी वाढेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मी कुठली
पदाची अपेक्षाच ठेवली नाही. संघटनेमध्ये काम करण्याचा मला कायम रस राहिलेला आहे. संघटनेमध्ये काम करण्याची जी जबाबदारी पक्ष देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. पण प्रधानमंत्री नेमकं असं काय घडलं की तुम्हाला पक्ष सोडावा लागला आणि आज इथे प्रवेश मोठा निर्णय करताय? करून तुम्ही घ्या. तुमच्या वेदना ज्या आहेत किंवा तुमचं जे काही भूमिका असेल ती तुम्ही पक्ष नेतृत्वासमोर मांडली का? पक्षात असं काही घडतंय का? काही अडवेल नाहीये का? तर असं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुठल्याच प्रकारची टीका करणार नाही. मी तिथे जी 14 वर्ष काढली ते आनंदात काढली, सगळ्यांच्या आशीर्वादाने काढली, प्रेमाने काढली. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलंही शल्य किंवा दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना नाही. जी त्यांनी जबाबदारी दिली ती मी पार पाडली. शेवटी महायुतीमध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सहयोगी आम्ही सदस्य आहोत. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार म्हणून आम्हाला एकत्रितपणे काम करायचंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी किंवा दुःख किंवा वेदना माझ्या मनामध्ये अजिबात नाही. जसं तटकरेंचं आणि प्रफुल्ल पटेलांचं निवडणूक जी यादी गेली त्याच्यामध्ये नाव वगळलं, त्याच्यावरून गजब झाला. तसंच तुम्हाला भीती होती की उद्या आपली नाव अशाच पद्धतीने मी फार छोटा कार्यकर्ता आहे. आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, हे राष्ट्रीय नेते आहेत. मी गल्लीत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला गल्लीतच राहू दे. त्यांच्या नावाबरोबर माझं नाव कशाला जोडतात? माजी पक्ष म्हणून काय तुम्ही नेतृत्वाला काही सांगितलं असेल किंवा काय तुम्हाला सांगायचं का जाता जाता पक्षाला? नाही, मला जाता जाता सल्ला देण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही. पण जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर पक्ष वाढतो. आणि जो सन्मान आदरणीय आहे आणि त्यामुळे माझी कुठलीही नाराजी नाही. मला जी जबाबदारी पक्ष देईल, शिवसेना या 4 अक्षरांवर प्रेम करणारा मी शिवसैनिक आहे. आज मी स्वगृही आलेलो आहे, त्याचा आनंद मला सर्वात जास्त झालेला आहे. अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीची जी फेरफार झाली म्हणजे नाराजी असेल किंवा मग जे गच्छंती होते ह्याचाच कुठे परिणाम म्हणून बाहेर पडला? नाही, अजिबात नाही. मला संघटनेमध्ये काम करण्याचा म्हणजे कायम माझा प्रयत्न राहिलेला आहे. संघटनेमध्ये काम करण्याची जी संधी मला पक्ष देईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल. 13 वर्षांनी हा निर्णय अचानकपणे तुम्हाला घ्यावा लागला. 13 वर्ष लागली तुम्हाला पुन्हा 14 वर्ष. वनवास पण 14 वर्षाचा असतो ना. आखिरी शब्द है वनवास. आपने अपने पूरे कार्यकाल को एक अच्छा समय कहा, तो फिर आप 14 साल के समय को वनवास क्यों कह रहे हैं? आपको तो नाराज होना चाहिए. नहीं, मैं जरा भी नाराज नहीं हूँ. प्रभु श्री राम भी वनवास गए थे और उसके बाद ही रावण का वध हुआ था. तो वनवास कोई अच्छी बुरी चीज है ऐसा नहीं है. वनवास में भी बहुत सारी चीजें सीखने मिलती है. अब ये क्यों समझ रहे कि वनवास बुरी चीज है? महाराष्ट्रामध्ये असलेल्या दुष्प्रवृत्ती, महाराष्ट्रामध्ये असलेल्या चुकीच्या व्यवस्था, महाराष्ट्रामध्ये जनतेला त्रास देणारी प्रवृत्ती ही आजच्या युगामध्ये ही रावणवधी आहे. आणि दसऱ्याला आपण दरवर्षी रावणाचं दहन करतो. सर ब्रीफ में बता दीजिएगा ऐसा क्या कारण था आज पक्ष प्रवेश दूसरी पार्टी में आना पड़ा? भले ही शिवसैनिक रहे हैं, पहले रहे हैं, ऐसा क्या कारण था? न चुनाव है, न कोई समय है. तभी तो मैं बोला ना कि ना चुनाव है, न कोई पद की लालसा है. मैं अपने मन से निस्वार्थी भाव से राज्य के उपमुख्यमंत्री, शिवसेना के मुख्य नेता आदरणीय एकनाथराव जी शिंदे साहब के उनके साथ मैंने कई साल पहले भी काम किया है. उनके कार्य से प्रेरित होके और शिवसेना के युवा नेतृत्व सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब, जिनके साथ हमेशा से मेरे अच्छे ताल्लुकात रहे, दोस्त इस नाते से ताल्लुकात रहे, मैंने ये घर वापसी की. अजिबात नाही. म्हणजे तशा प्रकारचे निरर्थक आरोप होत असतात. महाराष्ट्राची जनता खूप प्रेम
हे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर करते. जसं मी सांगितलं की सीएम होते त्यावेळेला कॉमन मॅनसाठी डेडिकेटेड होते आणि आता डीसीएम आहेत तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन. डॉक्टर साहेब, आनंद परांजपे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला किती फायदा होणार आहे? अरे तुमचे माईक खूप सेन्सिटिव्ह आहे. आम्ही इथं माझं तरी बरोबर ऐकायला. सर्वप्रथम मी माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आनंद परांजपे साहेब आणि शिवसेना हे जे समीकरण आहे हे आपल्या सगळ्यांना काही सांगायची गरज नाही. शिंदे साहेबांबरोबर असतील किंवा माझ्याबरोबर असतील, जेव्हा ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नातं हे दोन्ही परिवारांमध्ये होतं. आपण 2007ची निवडणूक असेल, 9ची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुका पाहिल्या आणि त्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांनी जसं माझ्यासाठी 2014मध्ये काम केलं तसंच जे आहे हे 2007-2009 मध्ये आनंद परांजपेजींसाठी सुद्धा काम केलं. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत कौटुंबिक नातं जे आहे हे आमच्यामध्ये राहिलेलं आहे. मधला काळ जो आहे हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केलं. राष्ट्रवादीमध्ये जी जबाबदारी त्यांना दिली कुठल्याही अपेक्षेविना ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. संघटनेचं काम असेल, जिल्ह्यावरचं काम असेल, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या आणि कुठलीही अपेक्षा न करता एक कार्यकर्त्यासारखं पक्ष कसा वाढेल, संघटन कसं वाढेल याच्यासाठी ते काम करत राहिले. आणि आज पुन्हा आनंद परांजपे साहेब जे आहेत हे स्वग्रही शिवसेनेमध्ये परतलेले आहेत. शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रामध्ये, आपण पाहताय की शिवसेनेमध्ये रोज वेगवेगळे प्रवेश होत असतात. लोक जी आहेत ही शिवसेनेबरोबर जोडली जात आहेत. एक वेगळा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती आहे. ग्रासरूटच्या कार्यकर्त्याला सर्वोच्च सभागृह पर्यंत पोचवायची ताकद जी आहे ही शिंदे साहेबांमध्ये आहे. आताच 2 उदाहरण जे आहे ते आपण पाहिले, राज्यसभा आणि विधान परिषद. सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आणि सत्कार करण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवून जे आहे ते आज आनंद परांजपेजी शिवसेनेमध्ये त्यांनी पुन्हा आलेले आहेत, प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं संघटन कौशल्य जे आहे ते आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला की आनंद परांजपे आल्यानंतर जे आहे शिवसेनेची ताकद जी आहे कशा प्रकारे वाढणार आहे, नक्कीच शिवसेनेची ताकद जी आहे ही त्यांना असणारा जो अनुभव आहे खासदार म्हणून देखील आणि त्याचबरोबर कुशल संघटक म्हणून, त्याचा फायदा जो आहे हा पक्षाला येणाऱ्या काळामध्ये नक्की होईल. पक्ष आपण पाहताय की आज गावोगावी पोचलेला आहे, खेडोपाडी पोचलेला आहे. जेवढ्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, शिवसेनेला जे आहे चांगलं यश जे आहे त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं. शिवसेनेचं संघटन अजून मजबूत झालं पाहिजे यासाठी सगळे नेते जे बसलेले आहेत, दादा भुसे साहेब असतील किंवा उदय सामंतजी असतील, राहुल शेवाळेजी असतील, सिद्धेशजी असतील, रवी फाटकजी असतील, सगळे शिवसेनेचे नेते जे आहे हे काम करत आहेत. गावोगावी भेटी देत आहेत, वेगवेगळे दौरे जे आहे शिवसेनेचे होत आहेत. शिवसेनेचं संघटन जे आहे हे मजबूत होताना आपण पाहताय. कमी कालावधीमध्ये जास्त निवडणुका ज्या आहे हे शिवसेनेने जिंकल्या. विधानसभेमध्ये कमी जागा लढून जास्त जागा ज्या आहे हे शिवसेनेने जिंकल्या. नगरपालिकेमध्ये कमी जागा लढून जास्त जागा ज्या आहे शिवसेनेने जिंकल्या. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद अजून मजबूत झाली पाहिजे. शिवसेना जी आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष संघटना कशी तळागाळामध्ये मजबूत होईल
याच्यासाठी काम करते. आता आपण पाहत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम जोरात चालू आहे, BLA नेमण्याचं काम चालू आहे आणि मला वाटतं शिवसेनेचे जे आहे ते आजपर्यंत 1.25 लाखपेक्षा जास्त BLA जे आहे हे नेमून झालेले आहेत, कन्फर्म करून झालेले आहेत, जे आज ग्राउंड लेवलला काम करतायत. संघटनेची ताकद वाढते आणि आनंद परांजपेजी आल्यामुळे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. एक आम्हाला देखील जो आहे एक सहयोगी जो आहे, एक मित्र जो आहे तो आमच्या खांद्याला खांदा लावून जो काम करेल याचा पूर्ण विश्वास जो आहे तो आम्हाला या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या येण्याने संघटनेची ताकद जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. शिंदे साहेब नक्कीच ज्या प्रकारे बाकी सगळ्या लोकांना जबाबदारी देत असतात तशीच जबाबदारी जी आहे ही आनंद परांजपेजींना देखील भविष्य काळामध्ये देतील. आणि ते जे म्हणाले कुठली आज निवडणूक नाही आहे, कुठलीही त्यांनी आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील झाल्या, राज्यसभेच्या निवडणुका देखील झाल्या, कुठलेही अटी शर्ती किंवा कुठलीही अपेक्षा ठेवून जे आहे हे आनंद परांजपे साहेब जे आहे शिवसेनेमध्ये आलेले नाहीये. त्यांना शिवसेना संघटना कळते, त्यांना शिवसेना अजून कशी वाढेल याच्यासाठी काम करायचंय आणि कुठलीही अटी शर्ती न ठेवता कुठल्याही निवडणुका नाही. नाहीतर माणूस जेव्हा प्रवेश करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षा असतात. आज अपेक्षा कुठल्याच न ठेवता आज त्यांनी जो आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिंदे साहेबांवरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे की शिंदे साहेब जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते नेहमी करत असतात. येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे चांगली जबाबदारी ही आनंद परांजपे साहेबांना जे आहे हे शिवसेनेकडून शिंदे साहेबांकडून जी आहे ती दिली जाईल. हे पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं देखील खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. आनंद परांजपेजींचं पुन्हा एकदा शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो आणि एक जिव्हाळ्याचा संबंध जो आमचा गेल्या अनेक वर्षापासून आहे, एक त्यांना असणारा अनुभव जो आहे गेल्या अनेक वर्ष, त्या अनुभवाचा फायदा देखील होईल. मला देखील माझ्यापेक्षा वयाने ते मोठे आहेत, एक मोठा भाऊ म्हणून कायम जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे नेहमी बरोबर राहून खांद्याला खांदा लावून जो आहे हे शिवसेना वाढवण्याचं काम जे आहे हे आनंद परांजपेजी या ठिकाणी करतील. ते जसं म्हणत आहेत की ते कुठल्या अपेक्षेने आले नाही, परंतु तुमच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून कुठलं त्यांना जबाबदारी दिली जाणार आहे का मोठी येणाऱ्या काळामध्ये? त्यांना बघा संघटनेची जबाबदारी त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलं की मी संघटनेचा माणूस आहे, संघटना जी आहे ही कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी मला काम करायचं आहे. नक्कीच संघटनेची जबाबदारी जी आहे ही शिंदे साहेब जी काही त्यांना देतील ती जबाबदारी जी आहे हे आनंद परांजपेजी चांगल्या प्रकारे त्याला न्याय देतील. सर महायुतीमध्ये असं ठरवलं कुठल्या पक्षाचा बडा नेता घ्यायचा नाही. आज आनंद परांजपे आज महायुतीमध्येच आहे, आज ते स्वगृही परतलेले आहेत. आज त्यांनी सांगितलं माझा DNA शिवसेनेचा आहे, मी जरी शरीराने दुसरीकडे असलो तरी आज त्यांना शिंदे साहेबांबरोबर जे आहे काम करण्याची संधी अगोदर देखील मिळाली आणि त्याच्यानंतर देखील जे आहे शिंदे साहेबांच्या सहवासामध्ये त्यांना कधीच जे आहे हे टोकाचं राजकारण जे आहे आनंद परांजपे आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये कधीच झालं नाही. तर गेले अनेक वर्ष जे आहे हे शिवसेनेला देखील त्यांनी आज एवढ्या 14 वर्षामध्ये जो आहे जवळून पाहिलं आणि आज ते स्वगृही या ठिकाणी परतलेले आहेत आणि युतीसाठी जे आहे महायुतीमध्ये सगळे लोक आहोत आणि महायुतीची ताकद वाढवण्यासाठी जे आहे हे ते येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत. धन्यवाद.